ठरलं तर मग या मालिकेच्या 11 फेब्रुवारीच्या भागामध्ये प्रेक्षकांनो सायली आता ऑफिस हँडल करण्याचा प्रयत्न तर आपल्या परीने करतीये, पण पण तिला काही बाकी हँडलच होत नाहीये. म्हणजे खरं सांगायचं तर आता अनेक फोन कॉल्स, अनेक गोष्टी या सगळ्या तिला आता हँडल होत नाहीयेत आणि त्यामुळे ती आता टोटली गडबडून गेलेली आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग आता तिला अनेक फोन येत आहेत, इकडून फोन, तिकडून फोन, हे फोन, ते फोन. तिला काहीच कळत नाहीये की कुणाला उत्तर द्यावं. मध्येच घोरपड्यांची केस आले, मध्येच ताम्हणकरची केस आले, मध्येच कोणतरी खातू आलेत आणि त्यानंतर मग ती आता फोन घेऊ की बोलू की काय करू तिला काही कळत नाहीये. आणि त्यानंतर मग कोणीतरी सही घ्यायला आलेलं आहे. चैतन्य म्हणतो, अजिबात काळजी करू नको, करून टाक सही, मी आहे ना, करून टाक सही. असं म्हणत लगेचच चैतन्य तिला फुल टू सपोर्ट करतोय. कुठे सही करायची, कुठे नाही करायची, काय योग्य काय अयोग्य, कुठच्या ह्याच्यामध्ये ती अडकणार तर नाही ना, या सगळ्या गोष्टी आता तो तिला नीट समजावून सांगतोय आणि नीट तिला समजवतोय सुद्धा. त्यानंतर सायली आता चैतन्याच्या मदतीने एक एक करत पुढे पुढे आता इकडे चाललेली आहे. सह्या करते आणि इकडे चैतन्य बाकीचे क्लायंट्स हँडल सुद्धा करतोय आणि तो त्या क्लायंट्सना समजावून सुद्धा सांगतोय. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे सायलीला तो म्हणतो, सायली वहिनी, अगं तुला हे सगळं जमतंय ना, म्हणजे खरं तर तुम्ही दोघांनी मिळून आता हा निर्णय घेतला असला खरा ना, तरी सुद्धा आता इकडे तुला काही गोष्टी नसतील जमत, म्हणजे अर्जुनचा शूज तुझ्या पायामध्ये फिट बसत नसेल तर तू आता हा रिमूव्ह सुद्धा करू शकतेस बरं का. यावरती ती म्हणते, तसं नाहीये, पण खरंच गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होत आहेत, मला एवढं सगळं हँडल करणं नाही जमत आहे, असं म्हणत ती आता बोलत आहे. बरं, हेच सगळी अवस्था अर्जुनची पण होत आहे. सायलीचं तर डोकं दुखायला लागलंय, तिला काही कळतच नाहीये की आपल्यासोबत हे नक्की काय होतंय आणि ती या सगळ्यामध्ये थोडीफार तरी गडबडलेली आहे. चैतन्य म्हणतो, ठीक आहे, असू दे, होईल सगळं हँडल. तितक्यात अर्जुन कपडे वाळत घालतोय आणि त्याने एक सायलीला फोन केलाय आणि तो आता म्हणतोय, काय जमतंय ना, मी अगदी परफेक्ट मशीन लावली आणि त्यानंतर परफेक्ट पद्धतीने कपडे वाळत घालतो आहे, कळतंय का. यावरती तुला जमतंय की नाही. आणि यावरती आता कोणतरी फाईल घेऊन आले, मग ती चैतन्याला विचारते, चैतन्य भाऊजी हे कसं करायचं. त्यावरती अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे तुला सुद्धा कोणाच्या तरी मदतीची गरज तर पडलेलीच आहे, बरोबर की नाही. म्हणजे आता एकटी मीच मदत घेत नाहीये, तर तू सुद्धा मदत घेतेस. ठीक आहे बायको, कबूल करून टाक की तुला हे काम जमत नाहीये. चल लगेच कामांचं एक्सचेंज करून टाकूया, काही चिंता करायची गरज नाहीये. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे ती सांगायला लागते, मी कशाला बोलू, मला हे काम जमतंय. मी तर कोणत्याही बाबतीत आता असं म्हटलंच नाहीये की आता मला काम जमत नाहीये म्हणून. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती म्हणते, तुम्ही कबूल करून टाका की तुम्हाला हे काम जमत नाहीये. अर्जुनचा हा पण डाव फेल होतो. स्वतःवरती चिडचिड करत तो आता ते कपडे वाळत घालतो. इकडे आता सायलीला चैतन्य म्हणतोय, वा वहिनी वा, काय जबरदस्त गेम खेळलास ग, म्हणजे आता तू त्यालाच त्याच्या जाळ्यात अडकवलंस. असं म्हणत सायलीला हे सगळं मजा येत असते, पण थोड्या वेळासाठी. आणि त्यानंतर मग आता खरा गेम सुरू होणार असतो. खऱ्या अर्थाने सायली ज्या कामासाठी आले ते काम करणार असते. इकडे नागराज आणि महिपत हे दोघं जण एकमेकांच्या आमनेसामने बसलेले आहेत आणि आता नागराज विचार करतोय, नाही नाही, मला नाही वाटत की हा महिपत माझ्या विरोधात काही बोलेल, कारण त्याची पोरगी बाहेर आहे, पण तरी सुद्धा काही सांगू शकत नाही. पोरगी जर का उडून गेली तर. आणि त्याला सचिनची गोष्ट डोक्यामध्ये आलेली आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच तो विचार करतो, नाही नाही, काही झालं तरी मला प्रियाला या सगळ्यामध्ये मदतीला घ्यायलाच पाहिजे, कारण काहीही झालं तरी प्रियाशिवाय दुसरं कुणी मला मदत करू शकत नाहीये. आणि आता काही झालं तरी सुद्धा प्रियाच आहे, जिची नाईलाजाने का होईना पण मला मदत घ्यावी लागणारच आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो महिपतकडे पाहतोय आणि महिपतकडे पाहत तो आता एका हवालदाराला आपल्याला फोन आणून द्यायला सांगतोय. तोपर्यंत महिपत काही कारणानिमित्त बाहेर गेलाय, म्हणजे बाहेर काही कारणानिमित्त गेल्यावरती लगेच नागराज म्हणजे फोन लावतोय. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे हे दोघं जण कॉफी घेत आहेत, म्हणजे चैतन्यने कॉफी आणले, सायली वहिनी कॉफी घे असं म्हणत तो सायलीला कॉफी देतोय. सायलीला कॉफी दिल्यावरती सायली म्हणते की कसं काय आपल्याला जमणार आहे, म्हणजे मला कळत नाहीये की आपण बाबूची साक्ष तर घेऊ शकत नाही आहोत, पण या सगळ्यामध्ये बाबूला इथे बोलून त्याची चौकशी तर करू शकतो ना. म्हणजे खरं सांगायचं तर आता तो ट्रक मालक काही सापडला नाही, तो बाबूचा तर ट्रक नव्हता, पण तो ट्रक मालक कोण होता यावरती अर्जुन इकडे चैतन्य सांगायला लागतो, तो ट्रक ड्रायव्हर कोण होता हे फक्त आपल्याला यावरती सायली म्हणते, ठीक आहे, मग आपण बाबूला इकडे बोलवून घेऊया का, म्हणजे बाबूकडून त्या ट्रक ड्रायव्हरची काही माहिती कळाली तर. यावरती चैतन्य म्हणतो, ठीक आहे सायली वहिनी, मी एक काम करतो, मी बाबूला इथे बोलवतो, तू त्याच्याशी बोलून घे, म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी माहिती समजेल. असं म्हणत आता चैतन्य आणि सायली ह्या दोघांनी बाबूला बोलवायचं ठरवलेलं आहे.
जेणेकरून आता बाबूकडून सगळी त्यांना माहिती घेता येईल आणि सगळ्या गोष्टी त्यांना क्लिअर करता येतील. आणि मग त्यानंतर दोघांचं ठरले, लगेच फोन करून बाबूला बोलवण्याचं चैतन्यने प्लॅनिंग केलेलं आहे. बरं, हे सगळं चालू असताना इकडे प्रियाने कॉल केलेला आहे नागराजला आणि नागराजला कॉल करून आता प्रिया सांगत आहे, हॅलो काका. यावरती आता तो म्हणतो, काय काय तुला काय गरज काय पडले, मला फोन कशासाठी दिलेला आहेस तू, मला या फोनची काही गरज नाहीये. यावरती ती म्हणते, काका अहो असं काय करताय, तुम्हाला गरज नसली तरी तुमची काळजी घेणारी ही तुमची भाची आता तुमच्यासोबत नेहमीच असणार आहे ना, तुम्ही कशाला काळजी करताय. ही तुमची भाची असेपर्यंत, तुम्हाला पुतणी असेपर्यंत तुम्हाला कसलं कसलं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. काका तुम्हाला समजते का, म्हणजे आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही तुमची पुतणीच तुम्हाला कामाला येणार आहे, तुम्हाला काय हवं नको. यावरती मग तो म्हणतो, काय तुझा हेतू तरी काय आहे. यावरती ती म्हणते, अहो हेतू कसला, माणुसकी माणुसकी, माणुसकीच्या नात्याखाली मी आता फक्त हे सगळं करतेय. यावरती तो म्हणतो, तू आणि माणुसकी, खरं खरं बोल, काय तुझं हे. यावरती ती म्हणते, काका काय असणार, जेलमध्ये बसून माझ्या विरुद्ध तोंड उघडू नका, इतकीच माझी अपेक्षा आहे. मी तुमची बाहेरून काळजी घेईन, तुम्ही आता तिकडे माझ्याबद्दल तोंड नका उघडू. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, हे बघ कितीही काही झालं, पोलिसांनी मला कितीही विचारलं तरी सुद्धा मी तोंड वगैरे काही उघडणार नाहीये. तू चिंता करू नकोस, पोलीस मला कितीही टॉर्चर केले तरी सुद्धा नाही, तू चिंता करू नकोस, फक्त आता तुला माझं एक काम करावं लागेल. यावरती मग ती म्हणते, अच्छा म्हणजे मला म्हणताय स्वार्थी, आणि तुम्ही काय करताय, तुम्ही सुद्धा तेच करताय की स्वार्थीपणा. यावरती तो म्हणतो, ते जाऊ दे, मी जे काही सांगतोय ते नीट ऐक. आणि आता नागराज तिला खूप मोठं सिक्रेट सांगतो, जे सिक्रेट तिला माहिती नसतं आणि जे सिक्रेट तिला सांगून तो आता आपल्या त्यांच्या दोघांचीही सोय करणार असतो महिपत पासून. आणि तो तिला काही गोष्टी अशा सांगतो आणि प्रिया आता म्हणते, काय काय बोलताय तुम्ही, खरं बोलताय की काय काका, अहो खरं बोलताय की काय. आता खरं तर त्याने दुसरं तिसरं काहीच सांगितलेलं नाहीये प्रेक्षकांनो, त्याने आता सांगितलेलं आहे ते म्हणजे त्याने सत्य सांगितलंय, ते सचिन आणि आता साक्षीबद्दल. आणि बघ हेच आपल्यासाठी हुकुमाचा एक का आहे, असं म्हणत त्यांनी आता प्रियाला बरोबररित्या समजवलेलं आहे. प्रिया म्हणते, हो बरोबर आहे, कळलंय मला काय करायचंय ते बरोबररित्या बघते मी, पण काका हे काय खरंच आहे का, हे सगळं खरं आहे का. यावरती तो म्हणतो, खोटं कशाला बोलू मी, खरं तेच सांगतोय, हे सगळं खरं आहे आणि तेच तुला आता ऐकायचं आहे, करशील ना एवढं काम. यावरती ती म्हणते, काळजीच करू नका, हे तुमचं काम आता 100% करणारच म्हणजे करणारच आहे. असं म्हटल्यावरती मग आता मी काय खोटं बोलत नाहीये, तुला जे काम सांगितलंय तेवढं काम करायचं. हा आणि अजून एक काम आहे, ते अर्जुन आणि सायली या दोघांवरती बारीक लक्ष ठेवायचंय. ती सांगते, त्यांच्यावरती ना, त्यांच्यावरती चिंताच करू नका, त्यांच्यावरती मी असं बारीक लक्ष ठेवीन ना की तुम्हाला कळणार नाही. मी आता काय केलंय माहितीये का, त्यांना इतकं बिझी केलंय ना की तुमच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे आपल्याला सीन दाखवला तो बाबूचा. बाबू आलाय आणि बाबू म्हणतो, खरं तर मला इथून आता एकदा कधी जातोय असं झालंय, मला ना एकदा इथून निघून जाऊ दे, महिपतची टांगती तलवार माझ्या डोक्यावरती आता मला नको आहे. त्यावरती सायली म्हणते, काळजी करू नका तुम्ही, तुम्हाला इथून लवकरात लवकर पाठवू, आम्हाला योग्य ती माहिती द्या, आम्हाला खरं तर सांगा की त्या ट्रक ड्रायव्हरचा पत्ता काय आहे, किंवा ट्रक ड्रायव्हर पेक्षा ट्रक मालकाचा पत्ता काय, कोण होता. यावरती बाबू आता विचार करायला लागतो आणि तो सांगतो, म्हणजे पहिल्या ट्रकचा मला काही आठवत नाहीये, हा पण दुसऱ्या ट्रकचा म्हणजे जो मालक होता ना तो रमेश होता, रमेश. आता पहिला ट्रक दुसरा ट्रक हे काही कळायला मार्ग नाहीये. आणि आता इकडे सायलीला जरा चिंताच वाटायला लागलेली आहे. सायली या सगळ्यामध्ये आता विचार करायला लागलेली आहे, काय नक्की. अहो मी त्यांना इतकं भडकवलंय, तुम्हाला माहित पण नसेल मी त्यांना किती भडकवले ते. त्या दोघांना असं भडकवून ठेवलंय ना मी, की आता की तुम्हाला एकमेकांची कामं जमतच नाहीत, तुम्हाला काहीच जमत नाही, तुम्हाला हे जमत नाही, तुम्हाला ते जमत नाही, असं मी त्यांना आता भडकवलं. आणि भडकवल्यानंतर मग आता मी त्यांना अशा पद्धतीने हे केलंय ना, की दोघांनी एकमेकांची कामच हे करून घेतलेत. सायली गेले ऑफिसला, अर्जुन असलाय घरी. आता तो कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचं काही काम करणार नाही किंवा तुम्हाला पकडायला येणार नाही, तुमच्या इथून दुर्लक्ष होईल. यावर तो म्हणतो, चल काहीतरी बोलू नको तू, आणि भडकवल्यावरती ते भडकणार, ते काय इतके मूर्ख आहेत का की तुझ्या भडकवण्यावरून भडकायला. यावरती आता प्रिया सांगायला लागते, असं काय करताय, मी तुम्हाला सांगते ते ऐका, तुम्हाला हवे असेल तर फोटो पाठवेन मी. यावरती तो म्हणतो, की जरा विचित्रच वाटतंय मला ऐकायला, तू भडकवलंस आणि ते भडकले, कमाल झाली प्रिया तुझी. बरं ते सगळं जाऊ दे, मी जे काही काम सांगितलंय ते काम तुला येतंय ना, ते काम तुला जमेल ना, ते काम आता व्यवस्थितरित्या केलंस तर आणि तरच आपल्याला पुढचे मार्ग सोपा होईल, कळतंय का तुला.
असं म्हटल्यावरती मग आता लगेचच प्रिया सांगायला लागते, काळजी करू नका काका, मी जे काही केलंय ना ते आता बरोबरच केलेलं आहे, तुम्ही चिंताच करू नका, असं म्हणत ती आता बोलत आहे. बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत मग आता प्रिया लगेचच फोन ठेवते आणि नागराज विचार करतो, कसल्या फुशारक्या मारते ही, मला तर काही कळतच नाहीये हिचं आता चाललंय तरी काय, असा विचार आता इकडे ती करत आहे. बरं तोपर्यंत हे सगळं चालू असतं. इकडे अजून सायली घरी आली नाही म्हणून आता सगळे चिंतेत आहेत. इकडे आता प्रताप सांगायला लागतोय, सायलीला तर खूपच उशीर झाला ना, म्हणजे आता खरं तर ती यायला हवी होती. यावरती मग आता भूक सुद्धा खूप लागलेली आहे, सायली सुद्धा अजून आलेली नाहीये. आणि त्यावरती मग आता इकडे विमल सांगायला लागते, काही नाही, अर्जुन दादा करतायत, अर्जुन दादा छानपैकी आता मसाले भात करतायत आणि मसाले भात करून आता अर्जुन दादा सगळ्यांना जेवायला वाढतायत. यावरती आता इकडे अस्मिता म्हणते, मसाले भात अर्जुन करणार, अरे देवा, आता हा मसाले भात कसा खायचा, असं म्हणत ती आता विचारच करत बसलेली आहे. बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे सांगायला लागते विमल की नाही ताई थांबा, करूया मस्तपैकी मसाला भात आपण. तोपर्यंत अर्जुन म्हणतो, हे काय सगळे मसाले, हा बघ वेगवेगळे मसाले जर का काढलेत ना, या मसाल्याला शेपूट सुद्धा आलंय, असं म्हटल्यावरती आता इकडे प्रताप म्हणतोय, कल्पना अगं जा ग, आम्हाला भूक लागली, आम्हाला काहीतरी खायचंय वेळेमध्ये, तू आता काहीतरी कर, जा आमच्यासाठी काहीतरी बनव, आमच्यावरती दया कर दया, असं म्हणत ते आता कल्पनाला बोलत आहे. कल्पना म्हणते, खरं सांगायचं तर आता मी हे केलं नसतं, पण पण आता काही झालं तरी मी अस्मिताला भुकेली ठेवू शकत नाहीये, बाकी कुणालाही भुकेली ठेवू शकते, पण आता अस्मिताला भुकेली ठेवू शकत नाही, याच कारणासाठी मी आता हे करतीये, असं म्हटल्यावरती मग लगेचच आता ती येते आणि आता जेवण हे करायला लागते. तो म्हणतो, किती प्रकारचे मसाले आहेत, काय काय मसाले टाकायचे, कसे कसे मसाले टाकायचे, खरंच मला काहीच कळत नाहीये. यावरती मग आता इकडे प्रताप डोक्याला हात, सगळेजण खो 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 हसत बसलेले आहेत. आणि आता अस्मिता इकडे सांगते, अर्जुन अरे मिळेल ना जेवण, मग आता कल्पना आणि ती सगळे मसाले बघायला लागते. अर्जुन म्हणतो, हे काय फुलासारखं काहीतरी दिसतंय. यावरती कल्पना म्हणते, हे आहे चक्री फूल, आणि आता हे चक्री फूल ना मसाल्याचा एक पदार्थ आहे, एकदा काहीतरी मसाले भातामध्येच तुझ्या दाताखाली आला तर तू जेवण सोडलं होतंस, तिथपासून सायली आता कधीच हे म्हणजे मसाले भातात किंवा कोणत्याच पदार्थात वापरत नाही, तुला आवडत नाही पण तिला हे फूल खूप आवडतं. यावरती तो म्हणतो, काय बायका इतकी सगळी काळजी घेत असतात. यावरती प्रताप म्हणतो, कल्पना अगं वाढ ग, पोटात खूप भूक लागलेली आहे. इकडे तोपर्यंत बाबू सांगायला लागतो, हो पहिल्या ट्रक नाही दुसऱ्या ट्रकचा ड्रायव्हर मला माहितीये. सायली म्हणते, 2 ट्रक म्हणजे काय प्रकार आहे, मला नीट सांगाल का? यावरती तो म्हणतो, हो त्या दिवशी एक्झॅक्टली असं झालं होतं. आणि तो आता फ्लॅशबॅकमध्ये जातो. तो सांगतो, मी ट्रक घेऊन हे सगळं काम करायला निघालो होतो, पण माझा ट्रक रस्त्यात बंद पडला, म्हणून मी महिपत शेठला कॉल केला. महिपत शेठला कॉल केल्यावरती मी त्यांना सांगितलं की महिपत शेठ माझा आता हे बंद पडलेलं आहे आणि तुम्ही आता मला काहीतरी ट्रकची व्यवस्था करा. महिपत म्हणतो, काय बोलतोयस, त्या वेळेला असा कसा ट्रक बंद पडला, ते काय नाहीये, बघतो मी काय ते दुसऱ्या ट्रकचं करायचं ते, असं म्हटल्यावरती आता इकडे महिपत इकडे ट्रकची व्यवस्था करतोय. पण प्रेक्षकांनो एक वेगळाच सत्य समोर आले, महिपतला ट्रक काही सापडला नाहीये. पण त्याच वेळेला मग आता इकडे रमेश नावाचा एक माणूस आलाय आणि तो म्हणतो, ह्या ट्रकची व्यवस्था झालेली आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच तो वेगळ्याच कुणाशी तरी बोलतोय, तो महिपतशी बोलत नाहीये. तितक्यात महिपतचा बाबूला कॉल आलाय. बाबूला महिपत सांगतोय, झाले व्यवस्था, म्हणजे महिपतला बाबू सांगतोय व्यवस्था झाले. महिपत म्हणतो, कोणी पाठवलंय? तो बोलते, कोणतरी रमेश आहे त्यांनी ट्रक पाठवलाय. इकडे रमेश सांगतोय, मी त्या ट्रक दिलाय, हा रमेश वेगळ्या व्यक्तीला सांगतोय. आणि आता इकडे बाबूला महिपत बोलतोय, म्हणजे रमेशला पाठवणारी व्यक्ती महिपत नाही आहे. म्हणजे हा जो काही अपघात आहे तो नागराज आणि महिपत यांच्या व्यतिरिक्त कोणीतरी तिसरी व्यक्ती आहे, जी महिपतला माहिती नाहीये आणि ती व्यक्ती हे सगळं घडवून आणते. प्रेक्षकांनो बघा, कॉम्प्लिकेशन्स काहीतरी मालिकेमध्ये झालेले आहेत आणि हे कॉम्प्लिकेशन्स काहीतरी वेगळेच आहेत. प्रेक्षकांनो त्याच वेळेला ट्रक आलेला आहे आणि रमेश सांगतोय की, सायली म्हणते, काय बोलताय तुम्ही? मग तो रमेश तर तुम्ही ओळखू शकता का? तो सांगतो, नाही मी तर त्याला काही ओळखत नाहीये, पण मी त्याला अंधुक अंधुक आठवतोय, मी त्याचं चित्र नक्कीच तयार करू शकतो. असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगते, ठीक आहे ठीक आहे, मग तुम्ही एक काम करा, मी स्केच आर्टिस्टला बोलवून घेते. स्केच आर्टिस्टला बोलवल्यावरती मी ताबडतोब ते आता चित्र काढायला तुम्हाला सांगते. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो मग आता लगेचच इकडे असं फोन करून बोलवलेलं आहे, ते म्हणजे स्केच आर्टिस्टला चैतन्यने स्केच आर्टिस्टला बोलवल्यावरती मग आता स्केच
स्केच आर्टिस्ट आलाय आणि त्यानंतर तो स्केच काढतोय. बाबू सांगतोय तसा रमेशचं चित्र तयार झाले. सायली म्हणते रमेश, यावरती बाबू सांगतो हो हाच रमेश. लगेच सायली सावंतांना कॉल करते, मी या रमेशचं चित्र पाठवतेय, या रमेशला तुम्ही कुठे भेटलात तर बघा. आता इकडे सायलीने केस क्रॅक केलेली आहे पहिल्याच दिवशी. नंतर ती घरी आली. घरी आल्यावरती इकडे अर्जुनने तिच्यासाठी रोज डेसाठी छानपैकी बुके तयार केलाय, पण तो प्रियाने बुके मोडून टाकलाय. मग आता सायलीला अर्जुन चक्री फूल देतो आणि सायली खूपच खुश होते.